आज सकाळपासूनच अलकाचं मन अस्वस्थ होतं. एकतर दिवस भरत आले होते, कधीही दवाखान्यात जावं लागणार होतं. त्यामुळे एक प्रकारची भीती मनात दाटून आली होती. त्यात का कुणास ठाऊक एक अनामिक हुरहुर तिच्या मनाला लागली होती. आई तिला स्वस्थ बसायला सांगत होती, पण अलका मात्र बेचैन होती. अचानक तिला भोवळ यायला लागली. त्यामुळे आईबाबांनी तिला ताबडतोब दवाखान्यात हलवले. आजपर्यंतचे तिचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते. मग आज अचानक असं काय झालं या विचाराने तिची आई घाबरून गेली होती. डॉक्टरांनी इमर्जन्सी म्हणून लगेचच ऑपरेशनची तयारी केली. पण जाताना ते अलकाच्या आईबाबांना म्हणाले, जरा गुंतागुंत निर्माण झाली आहे, त्यामुळे आम्ही आता ठामपणे काहीही सांगू शकत नाही. आम्ही सर्वतोपरी आपले प्रयत्न करूच आई आणि बाळ दोघांनाही वाचवण्याचे. तुम्ही प्रार्थना करा. डॉक्टरांचे हे शब्द ऐकून त्या दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली. इकडे अलका प्रचंड वेदना सहन करत होती. डॉक्टरांनी तिला भुलीचे इंजेक्शन दिले. तिने हळूहळू तिचे डोळे मिटले, पण तिचे मन मात्र सोनेगावात जाऊन पोहोचले. अर्जुन, अलकाचा नवरा, एक समाजसेवक होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता होता. आडवळणी दुर्गम भागात राहून तो आपले काम नेटाने करत होता. गेले वर्षभर त्याने सोनगाव आणि आजूबाजूच्या गावांमध्ये त्याची चळवळ सक्रिय केली होती. त्यामुळे तो सोनगावातच राहायला जाणार होता. यावेळी अलकानेही हट्ट केला की ती देखील त्याच्याबरोबर येणार. अर्जुनने तिची खूप समजूत काढली. गावात खूप समस्या आहेत, तिथे तुला नाही जमणार आणि खूप काही. पण अलका मात्र ठाम होती. शेवटी अर्जुनने हात टेकले. स्त्री हट्ट आणखी काय. सोनगाव उंच डोंगरावर वनराईच्या कुशीत विसावलेले. एका बाजूला नजर जाईल तिथपर्यंत पसरलेले फुलांचे ताटवे आणि दुसरीकडे काळजात धडकी भरवणारा, कातळफोडीत वाहणारा धबधबा. अलका तर या निसर्गाच्या प्रेमातच पडली. अर्जुनने एक छोटंसं घर घेतलं. टुमदार असं कौलारू घर. दारातला बहरलेला सोनचाफा, इवल्या फुलांच्या मोगरा, जाईजुईच्या वेली आणि अलकाची लाडकी अबोली. अलका तर अगदी हरकून गेली होती. या इवल्या गावात राजाराणीचा नवा संसार सुरू झाला. हळूहळू अलकाला इथल्या समस्या जाणवू लागल्या. सततचा पाऊस, वाहनांची असुविधा, विजेचा लपंडाव, अनेक वेळा दर्शन देणारे सरपटणारे प्राणी आणि खूप काही. पण हळूहळू तिने या सर्वांची सवय करून घेतली. गेले 2 दिवस अलका जरा कोमेजलेली होती. सततच्या उलट्यांनी ती हैराण झाली होती. खरं तर तिची गोड बातमी समजल्यापासून अर्जुन तिला आईबाबांकडे शहरात जा म्हणून मागे लागला होता. पण माझं बाळ मला निसर्गाच्या सानिध्यातच वाढवायचं आहे, हा नवा हट्ट अलका धरून बसली होती. त्यामुळे आता दोघांनीही ही जबाबदारी पेलायचे ठरवले होते. अंगणातल्या झाडाखाली अलका शांतपणे बसली होती. इतक्यात तिच्या पाठीवर हात फिरला. अलकाने दचकून मागे पाहिले तर समोरच्या घरातील साधारण 60च्या कांताबाई उभ्या होत्या. 2 दिवस झाले मी बघते, सारख्या वांत्या करतेस, पोटुशी आहेस का ग? कांताबाईच्या प्रश्नावर काय उत्तर द्यावे हे अलकाला समजेना. कांताबाई तिच्या समोरच्या घरात राहत होत्या. तशा त्या एकट्याच राहत होत्या आणि फारशा घराबाहेर पडत नसत. त्यात गावातल्या बायकांनी दिलेल्या अनाहूत सल्ला तिला आठवला. तुमच्या समोरच्या कांताबाईपासून जरा लांबच राहा, अपयशी आहे ती बया. खरं तर अर्जुनची बायको असलेली अलका या गोष्टी मानत नव्हती. पण अचानक कांताबाईला समोर पाहून नकळत तिचा हात पोटाकडे गेला आणि काळजात धस्स झालं. बहुधा अलकाच्या मनातली ही कालवाकालव कांताबाईच्या लक्षात आली. तिने पटकन हात बाजूला घेतला आणि मागे सरकली. मला मेलीला अक्कलच नाही. सगळी दुनिया म्हणते मी अपयशी आहे आणि आज मी हे काय केलं? माफ कर पोरी, माझी सावली तुझ्यावर पडाया न ग. असं म्हणत कांताबाई माघारी वळली. थांबा, अलका म्हणाली आणि कांताबाईची पावले जागेवरच खिळली. इकडे या, मला बोलायचं आहे तुमच्याशी. असे म्हणत अलकाने कांताबाईचा हात धरून तिला घरात नेलं. कधीही कोणाच्या घरात न जाणारी कांताबाई जरा बावरली. पण अलकाने तिला बसायला लावलं आणि चहा दिला. चहा घेतल्यावर अलका म्हणाली, मला जाणून घ्यायचं आहे तुमच्याबद्दल. काय करणार आहेस माहीत करून घेऊन? अशा दिवसात बायकांनी चांगलं ऐकावं म्हणतात. कशाला माझे भोग तुला ऐकवू? पण अलका काही हट्ट सोडेना. त्या डोंगरावर दिसतंय ना, तिथे माझं घर आहे. माझा बा शेतकरी होता. लय नाही पर पोट भरल इतकं कमवत होता. माझी आई बी त्याच्या बरोबरीनं राबत होती. मला 3 बहिणी आणि 2 भाऊ आहेत. म्या सगळ्यात धाकटी. शेतात राबून राबून माझी आई पार थकली होती.
त्यात माझ्या येळला डॉक्टरनं सांगितलं होतं, बाय लय अशक्त हाय, रक्त भरावं लागल. पर बा परत दवाखान्यात गेलाच नाही. शेवटी व्हायचं तेच झालं. मला जन्म देऊन माझी आई या जगातनं निघून गेली. एकतर मी पोरगी झाले म्हणून माझी आजी आधीच वैतागली होती, त्यात माझी आई बी मेली. कसली अवदसा जन्माला आली र, आईला खाऊन बसली. माझ्या आजीचं बोलणं माझ्या बाच्या डोक्यात कायमचं बसलं आणि त्यानं उभ्या जन्मात माझं तोंड बघितलं नाही. आजीनं मारलेला अपेक्षेचा शिक्का मात्र मला बसला. ज्यानं त्यानं मला बघितलं की तोंड फिरवावं, त्यातच माझं लगीन ठरलं. वाटलं आता ह्या गावातनं बाहेर पडले की सुटन ह्या समजातून. गाव सुटलं पर भोग नाही सुटलं बघ. 6 महिन्यातच जनावर चावून माझा दादला मेला. तेव्हा मी 2 महिन्याची पोटुशी होते. लेकाला गेलं म्हणून सासूनं बी घराबाहेर काढलं. बानं तर आधीच सांगितलं होतं, दिली तिथंच मेली. परत इकडे पैसे तोंड दाखवायला यायचं नाही. मी जाणार तरी कुठं होते. गावचं पाटील देवमाणूस होतं. त्यांनी सासूला दम दिला, या घरावर तुझ्या सुनेचा बी अधिकार हाय. तिचं तिला निम्म घर दे, नाही दिलं तर फौजदारी करतो म्हणाला. तवा या 2 खोल्या तिनं मला राहाया दिल्या. मी अपेशी हाय, माझी सावली न ग म्हणून कुणी मला काय काम बी देईना. मग हे जंगलच माझं मायबाप झालं बघ. लाकडं, रानमेवा, रानभाज्या गोळा करून मी डोंगराखाली जाऊन इकून माझ्या लेकीला वाढवलं. गावातली लोक मला अपेशी म्हणतात. त्याचं माझ्या लेकीला लय वाईट वाटायचं बघ. लय जीव लावायची माझी लेक मला, असं म्हणत कांताबाईने डोळ्याला पदर लावला. मग आता कुठे असते तुमची लेक, अलकाने विचारले. लांब तिकडं देवाच्या घरात म्हणत कांताबाईने आभाळाकडं बोट दाखवलं. माझ्या फुटक्या नशिबाने माझ्या लेकीला परगिळलं. माझी लेक म्हणून माझ्या सोन्यासारख्या लेकीला कुणी पसंत करत नव्हतं. पर माझ्याच एका पाहुण्याच्या हातापाया पडून सोयरीक जुळवली. पर एक अट घातली, लग्नानंतर माझी लेक कधी माहेरी येणार नाही आणि म्या बी कधी तिच्या घरी जायचं नाही. माझ्या लेकीच्या भल्यासाठी म्या काळजावर दगड ठेवून लगीन लावून दिलं. गावातल्या लोकांकडून तिची खुशाली कळायची. सासू ताप द्यायची म्हण, पण नवरा चांगला होता. त्यातच मी आजी होणार म्हणून कळलं तर म्या खुशीनं येडी झाले बघ. लय वाटायचं लेकीला बघावं, पर काळीच दगडाचं करून घेतलं. पर त्या दिवशी मला लय वंगाळ सपान पडलं म्हणून म्या धाडस करून इचारत लेकीच्या घरला गेले. तेव्हा कळलं तिला दवाखान्यात नेली हाय. पळत दवाखाना गाठला. परतवर आता मात्र कांताबाई हमसून रडू लागली. अलकाने तिला शांत केले. माझ्या लेकीला सासूनं लय छळलं. दिवसभरात आलं तरी आड्याला पाणी काढाया पाठवलं. माझं लेकरू पाय घसरून पडलं ग. आता मात्र अलका पण स्वतःला रोखू शकली नाही. तिच्या डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागले. दवाखान्यात जास्त वेळ उशीर झाला होता. तिच्या सासूनं मला बघितलं आणि वरडायला लागली. ह्या अपयशाबाईनं माझ्या सुनाला आणि नातवाला गेलं. लय तमाशा केला तिनं. तेव्हा जावयानं हाताला धरून मला बाहेर काढलं. माझ्या लेकराला मला बघू बी दिलं नाही ग. आता कांताबाई आणि अलका एकमेकींच्या गळ्यात पडून रडू लागल्या. काही वेळाने दोघीही शांत झाल्या. तुला बघितलं आणि मला माझी लेक दिसली बघ. वाटलं माझ्या लेकीसाठी काय करता नाही आलं. तुला चालत असेल तर करावी तुझी सेवा. मी तुला खाया प्याया घालीन, घरातली समधी कामं करीन, तू फक्त आराम करायचा. पर नको, जाते म्या, माझी सावली तुझ्यावर नको. असं म्हणून कांताबाई उठली. अलकाने तिला हात धरून खाली बसवले. हे शकून अपशकून असला आम्ही मानत नाही. माझा नवरा अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करतो. उलट तुम्ही आमच्याकडे आलात तर त्याला मदतच होईल लोकांना पटवून द्यायला. त्यामुळे आता तुम्ही रोज यायचं. आणि हो, आणखी एक, मी तुम्हाला कांताआई म्हटलं तर चालेल का? आपल्या हाताची बोटं अलकाच्या गालावरून फिरवून कडाकडा मोडत कांताबाई म्हणाली, म्हण ग म्हण मला कांताई, माझी लेक ती. त्या क्षणापासून कांताबाईंनी अलकाच्या घराचा ताबा घेतला. अर्जुनच्या नकाराचा प्रश्नच नव्हता. गावात मात्र कुजबूज सुरू झाली होती. पण अलका, अर्जुन आणि कांताबाईंना कशाचाही फरक पडत नव्हता. बघता बघता अलकाला 7वा महिना लागला. एक दिवस तिचे आई बाबा अचानक सोनगावात पोचले. अलकाला बरोबर घेऊन जाण्याचा त्यांनी हट्टच धरला. एका अर्थी तेही बरोबरच होते. अर्जुन सतत बाहेर असायचा, त्यामुळे आता अलकाला सोबतीची जास्त गरज होती. अलका सामान बांधत असताना कांताबाई एक पिशवी घेऊन आल्या. ती अलकाच्या हातात देत म्हणाल्या, लेकीच्या डोहाळ जेवणासाठी घेतली होती, तिला नाही देता आली. म्हणलं या लेकीला तरी द्यावं, चालेल नवं.
अलकाच्या आईकडे बघत त्यांनी विचारले. आई उत्तर देईपर्यंत अलका ती हिरवीगार साडी नेसून आली सुद्धा. तिला डोळे भरून बघताच कांताबाईने तिला निरोप दिला. अलकाच्या डोळ्यातल्या पाण्यात कांताबाईची प्रतिमा धुसर होत गेली आणि अलकाची गाडी शहराच्या रस्त्याला लागली. डोळे किलकिले करत अलकाने डोळे उघडले. अस्पष्टपणे तिला आई बाबा आणि अर्जुन दिसला. अलकाला शुद्ध आल्याचे पाहून सर्वांनाच आभाळ ठेंगणे झाले. अलकाला फारसे बोलता येत नव्हते म्हणून तिने खुणेनेच विचारले, मुलगी झाली तुला? आईने उत्तर दिले. अलकाच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. जरा वेळाने ती चांगली सावध झाली म्हणून अर्जुन तिच्याजवळ येऊन बसला. अर्जुन, कांताईला कळवले ना ती आजी झाली म्हणून एका गोड नातीची? अर्जुन मात्र एकदम शांत झाला होता. काय झालं अर्जुन, बोल ना. अलकाला शांत करत अर्जुन म्हणाला, काही नाही, तू शांत हो. अर्जुन बोलणार आहे, काय प्रॉब्लेम आहे? आपलं बाळ एकदम ठीक आहे अलका. पण गावातून फोन आला होता थोड्या वेळापूर्वी. आपली कांताई आपल्याला सोडून गेली ग अलका. आता मात्र अर्जुनला सुद्धा अश्रू अनावर झाले. इतक्यात नर्सने बाळाला आणून अलकाच्या हातात दिले. अलकाने बाळाला हलकेच कुरवाळले. नाही रे अर्जुन, कांताई कुठेही नाही गेली, ती इथेच आहे. आपलं आयुष्य मला आणि आपल्या बाळाला देऊन ती आज शुभशकुनी झाली. माझी कांताई शुभशकुनी झाली. असे म्हणत तिने बाळाला हाक मारली, कांता. त्या इवल्या जीवाने हळूच डोळे उघडले आणि एक गोड हास्य दिले. धन्यवाद. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.